नमस्कार. आजीच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी माझा घरगुती काळा मसाला जो वर्षभर आपल्याला लागत असतो तो बनवणार आहे. मसाला म्हटलं की खरंच स्त्रियांच्या आज जीवावरच येत असतं, कारण उन्हाळा असतो, मिरची भाजायची, तळायची आणि मग तो करायचा तर त्याचा ठसका खूपच. पण मिरची अजिबात न तळता सोप्या पद्धतीनं कसा तो मसाला बनवायचा आणि घरच्या घरी, कारण यासाठी आपल्याला डंक्यावर जावं लागतं, एक दिवस घालावं लागतं, गिरणीवर जावं लागतं. हे आपल्या घरच्या घरी आपल्याला तो कसा बनवायचा ते मी सांगणार आहे. तर पहा, त्याच्यासाठी जे साहित्य घेतलेले 1 किलो तिखट, म्हणजे पाऊण किलो लवंगी आणि पाव किलो बॅडगी घालून त्याचं मी तिखट करून आणलेले. वर्षभरासाठी जे लाल तिखट लागतं तसं त्याच्यासाठी ह्या मसाल्यासाठी हे तिखट मी आणलेलं आहे. पहा, आता ह्याला कुठलंही तेल नव्हतं. बऱ्याच स्त्रिया काय करतात, तळताना खूप ठसका येतो उन्हाळ्यामध्ये आणि तापदायकच असतं, म्हणून त्याला तेल लावून मिरच्या उन्हात वाळवतात. पण मी तसंही नाही केलं, कारण तेल लावून वाळवलं की त्याच्यावर धूळ खूप बसते आणि ती धूळ त्याच्यात जाते, म्हणून फक्त वाळवून घेतलेल्यात व्यवस्थित. त्यासाठी हा मी 1 किलो कांदा चिरून वाळवलेला आहे, चांगला वाळवलेला आहे, तो तळून घ्यायचा आहे मला. त्यासाठी धनापूड आहे. ही जी धनापूड आहे मी कायमची वर्षभरासाठी करून ठेवत असते. तर ही धनापूड मी तळणार नाही. आता धणे नुसते भाजून घेतात ते नाही आहे, ते फक्त याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि ते कसे तळायचे ते तुम्हाला सांगणार आहे नंतर. या ठिकाणी त्याचा मी खड्डा करून ठेवलेला आहे. आता इथे हे टाकले धनापूड. राहिलं आणखी त्यासाठी लागणारं साहित्य पहा. या ठिकाणी 2 वाट्या, छोट्या वाटीच्या प्रमाणामध्ये, या वाटीच्या प्रमाणाने 2 वाट्या मी तीळ घेतलेले, ते फक्त भाजून घ्यायचे. या ठिकाणी खोबरं जे आहे ते 3 वाट्या, या वाटीने 3 वाट्या घेतलेलं आहे. इथे मी 1 वाटीभर खसखस घेतलेली पाहिजे. त्यानंतर अर्धी वाटी बडीशेप, अर्धी वाटी जिरं घेतलेले. या ज्या वस्तू आहेत ना, या सर्व वस्तू कोरड्या बिना तेलाच्याच करून घ्यायच्यात. पण जर तेलात आपण भाजल्या तर त्या लवकर बारीक होत नाहीत, म्हणून तशा सुक्याच भाजायच्या. तीळसुद्धा सुक्केच भाजायचे. आणि या ठिकाणी आणखीन त्याच्यामध्ये लागणारे जे मसाल्याचे पदार्थ आहेत पहा. दालचिनी आहे, या ठिकाणी मसाला विलायची म्हणतात ती आहे, चक्री फूल आहे, ते फोडून घ्यायचं असतं. बरेच लोक फोडून घेत नाहीत. याच्यात ना पिवळं असं छोटंसं बी निघतं पहा, मी ते फोडून काढलेलं आहे उन्हात आता वाळवताना. त्यानंतर या ठिकाणी एक 15-20 हिरवी विलायची जी असते ती घेतलेली आहेत. 4-5 हळकुंड फोडून घेतलेत, कारण ती मला तळायचे आहेत. एक जायफळ घेतलेलं आहे, ते मी तळून घेणार आहे. पहा, हिंगाचे 2 मोठे खडे होते, ते फोडून घेतलेले आहेत, कारण ते तळायचे. मोठे खडे तळता येत नाहीत, छोटे घेतले की छान फुगतात. तमालपत्र घेतलं, त्याचेही तुकडे करून घेतलेले आहेत. या ठिकाणी मिरं आणि थोडंसं दालचिनीचे तुकडे याच्यामध्ये घातलेले आहेत आणि ही लवंग घेतलेली आहेत. आता फक्त राहिले दगडफूल. तर दगडफूल येतं आहे माझं, घेऊन येणार आहे, तर ते मी नंतर तुम्हाला दाखवते. याच्यात घातल्यात आणि नाही आत्ता समजा आलं तर हा मसाला करेपर्यंत आल्यावर शेवटी तो तळून मी बारीक करून याच्यामध्ये घालणार. चला तर मग आता मी कढई तापत ठेवलेली पहा. आत्ता तेलाचा कुठलाही वापर मला करायचा नाही. प्रथम मी खसखस भाजून घेणार आहे आणि फक्त पिवळी करायची, जाळायची पण नाही तेला. आणि साधारण गुलाबी रंगावर सर्व पदार्थ गुलाबी रंगावर मी भाजून घेते आणि मग तुम्हाला त्यात हे सुके पदार्थ दाखवते. आता पाय, हे जे सुके मसाले, ज्याला गरम मसाला म्हणतो आपण, हा सौदाई म्हणतात त्याला कोणी कोणी. हे मसाल्याचे पदार्थ केरळमध्ये फार विकतात विशेषतः, आणि कोकणामध्ये पण असतात. हे सुके पदार्थ मी करून घेतलेले आहेत. बडीशेप, जिरं, खोबरं, तीळ आणि खसखस. त्याला कुठलाही तेलाचा हात लावलेला नाही. आता हे जे पदार्थ आहेत तेलात तळायचे नाही, थोड्याशा तेलानं, अगदी ओव्हर फ्राय केल्यासारखं थोड्याशा तेलात आपण ते करून घेणार आहोत. तर प्रथम मसाल्याला चांगला रंग येण्यासाठी मी 4-5 हळकुंड काय केली होती, फोडली होती आणि ती केली अगदी थोड्या तेलात, जास्त नाहीच आहे. तर पहा, आता याच्यात ती चांगली फुगतात, तर ती मी आता याच्यात तळून घेणार आहे. त्याचप्रमाणे हे सर्व पदार्थ अशा थोड्या थोड्या तेलामध्ये भाजून घेणार आहे. जास्त नाही वापरायचं तेल त्याला, फक्त हळकुंड आणि
हिंग याच्यासाठीच थोडं जास्त वापरायचं, बाकीच्याला अगदी थोडं थोडं वापरायचं, तर ते चांगले भाजले जातात. खूप तेल वापरलं तर मसाले जळतात आणि मग पुन्हा कडवटपणा येतो त्याला आणि मग चांगले होत नाहीत. हे पाहता मी हे सगळे मसाले तळून घेतलेले आहेत. हिंग तळून घेतला आहे, हळकुंड तळून घेतली, मसाला विलायची आणि हिरवी विलायची पाटम्म फुगलेलं दिसतात. बरेच जण सोलून घेतात, वरचं सालपट फेकून देतात, पण वरचं सालपटच चांगलं असतं म्हणून ते घ्यायचं असतं आणि त्यासाठी थोड्या तेलात तळायचं. तसंच मसाला विलायचीचं सुद्धा लोक काढून टाकतात वरचं, पण नाही, ते तळून घेतलं की तेच भाजतं, आत तशीच राहते. बाकी इथं नाकेश्वर आणि मिरं तळलेलं आहे, दालचिनी थोडीशी घेतलेली आहे आणि या ठिकाणी चक्री फूल जे आहे ते घेतले, लवंग तळून घेतली, जायफळ जे आहे ते जायफळ मी आता थोडंसं त्याला तळायचं नाही पण बारीक करायचं आणि गरम करायचं, तर ते जायफळ फक्त याच्यामध्ये मी करून घेणार आहे. आणि ते झाल्यानंतर कांदा मात्र चांगल्या पद्धतीने तळून घेणार आहे, कारण त्याचं जे तेल उरेल तेच मला आता लागतं आहे. ते कशासाठी तुम्ही पहा जरा, फक्त गरम करून घेतलं आहे मी आता, त्याला नाही तळलेलं. कढई तेल असतं आणि अगदी तेल म्हणजे अगदी अर्धा चमचा असंच म्हणाल तरी घेतलेलं आहे. ते जायफळ आहे ते याच्यात टाकलं मी. आणि आता पहा तेलाचं प्रमाण वाढवणार आहे मी. कशासाठी? हा जो कांदा आहे ना तो आपल्याला तळून घ्यायचा आहे, तर त्याला मी 3-4 चमचे तेल टाकणार आहे, कारण तेच तेल मला आता नंतर लागणार आहे. पहा 4 चमचे तेल मी टाकले. त्याच्यामध्ये मला हा कांदा जो आहे ना सुकवलेला तो तळून घ्यायचा आहे आणि थोडा थोडा करून मी तो तळून घेणार आहे. आणि उरलेल्या तेलाचं काय करायचं ते मी तुम्हाला कांदा तळून घेतल्यावर सांगेल. पाहता हे जे सुके मसाले आहेत हे प्रथम काढणार आहे, कारण मग मिक्सरचं भांडं ओलं होतं बाकीच्या तेलाच्या आणि हे बिना तेलाचे आहेत. तर जिरं आणि बडीशेप या 2 वस्तू मी आधी काढणार आणि त्याच्यानंतर ह्या 2 एकत्रच काढणार आहे आणि मग सर्व हे मसाले काढल्यानंतर शेवटी कांदा आणि खोबरं, आणि त्यासाठी मी काही लसूणही काढलेला आहे, तो लसूणही त्याच्यामध्ये घालणार आहे. पण मीठ घालून हा थोडं मीठ घालणार. सातारा सांगलीला खूप घालतात, इथे मी थोडंच खडं मीठ घेतलेलं आहे. खड्या मिठाने चव येत असते. आणि हे शेवटी सर्व एकत्र करून आता मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे. हे सर्व मसाले तळलेले आहेत, हे सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. मी तुम्हाला नंतर दाखवते. हे पण मसाल्यातले 2 पदार्थ माझे राहिलेले होते, जायपत्री आणि दगडफूल. हे फार महत्त्वाचं असतं, पण सर्वच मसाल्याचे पदार्थ भारतातले जे मसाले आहेत ना ते जगभर प्रसिद्ध झालेले आहेत, कारण हे आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय चांगले आहेत. सर्व अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन, प्रोटीन, जीवनसत्व या सर्व प्रकारच्या मसाल्यांमध्ये आता थोड्याशा तेलामध्ये मी हे दगडफूल पुन्हा परतून, ते राहिलं होतं मिळालं नव्हतं, मग आत्ता तर मला आणून दिलेले मुलांनी म्हणून मी आता ते परतून घेते. त्याला गरम केल्याशिवाय ते बारीक होत नाही, कारण जरा त्याला असा ओलसरपणा असतो या दगडफुलाला, म्हणून जरा चांगला कडक करून घ्यायचं मंद आचेवरती. बाकी सर्व पदार्थ मी तळून घेतलेले आहेत व्यवस्थित, त्यालाच मात्र कडक करून घ्यावं लागतं, नाही तर बारीक होत नाही लवकर. त्याचप्रमाणे हे थोड्याशा तेलात गरम करून घेणार आहे. बाकी हे आता फक्त मला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचेत. हे पहा मी सर्व मसाले एकत्र करून आहे. हे आहे बडीशेप आणि जिरं, या ठिकाणी हे आहे खोबरं, हे आहेत पांढरे तीळ आणि खसखस, या ठिकाणी हा सर्व गरम मसाला जो आहे तो एकत्र करून घेतलेला आहे. हा फक्त कांदा आहे आणि इथे लसूण आणि मीठ एकत्र केले. या ठिकाणी हळद आणि हिंग हे दोन्ही एकत्र काढलेले. आता पहा इथे मी धनापूड टाकली होती आणि त्या धनापूडच्या शेजारीच, कारण तिला भाजलेली नाही आहे, कायमची बनवून घेतो, आणि त्याच्यात आता ही टाकणार आहे. जशी आपण फोडणी देतो तसं या ठिकाणी मी आता कढईत थोडंसं तेल गरम केलेलं आहे. हे पाहे आणि हे गरम तेल
थोडंसं जे केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकणार. मिरची भाजली जाते, धणे भाजले जातात आणि यालाही फोडणी बसते आणि मग खमंग असा मसाला तयार होतो. आणि मग हे सर्व पदार्थ त्याच्यात एकजीव करायचे. तर पहा मी आता याच्यात हे टाकते पहा. आणि याप्रमाणे हे सर्व मसाले आता एकजीव करून घ्यायचे. आता हे गरमच आहे, याला चांगलं हलवून घ्यायचं. पण हे लाल तिखट मी मिरच्या तळलेल्या नव्हत्या म्हणून या युक्तीनं करत असते. माझी आत्ते सासूबाई अशी करायची. ती म्हणायची, अगं पद्मा, मिरच्याचा खूप ठसका उठतो आणि नाही जमत ना, तर ह्या पद्धतीने केला की छान होतो. आणि मग आता हे सर्व पदार्थ याच्यामध्ये टाकून मग शेवटी एकदा मिक्सरमधून सर्वच मिश्रण पुन्हा एक हलक्या हातानं हलवून घ्यायचं. आता याला मात्र हलवायची मेहनत चांगली घ्यायची, सर्व एकजीव करायचं. शेवटी हाताने हलवलं तरी चालेल, पण आता फोडणी गरम आहे की नाही म्हणून मग ते त्या पद्धतीने मी केलं नाही. आता याला चाळायची गरज नाही, काही नाही. हे सर्व थंड होऊ द्यायचं आजच्या दिवस आणि मगच बरणीत भरायचं. थंड झाल्यावर मी तुम्हाला एकदा दाखवेन. आमचा हा नगरी पद्धतीचा नगरी काळा मसाला ज्याला म्हणतात तो मी बनवलेला आहे. तुम्हाला खरंच माझी ही पद्धत जर आवडलेली असेल, कुठेही मिरचीचा ठसका आलेला नाही, पदार्थ मसाल्याचे सर्व फक्त भाजले, जर खूप असे जळकट केले तर कडवट मसाला होतो. तर अशा पद्धतीने मी बनवलेली माझी पद्धत तुम्हाला आवडलीच असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारे जरूर मला कळवा आणि सबस्क्राईब होऊन प्लीज तुम्हाला कशी वाटली माझी पद्धत ती कमेंटद्वारे कळवा. तर पहा, हा मसाला केलेला खूप सुंदर वास सुटलेला आहे. वा, खूपच छान. तर पहा, आपल्या तुम्हाला ह्या आजकालच्या ज्या नोकरीला जातात महिला, त्यांची धावपळ होत असते, मसाले आणायचे करायचे, अगदी तात्पुरता करायचं असं 6 महिन्यासाठी, तर अगदी अर्धा किलो मिरची, पाव किलो मिरची तिचा केला ना घरच्या घरी तरी चालतो. गिरणीत जायचं, नंबर लावायचे, खूप वेळ जातो त्याच्यासाठी. तर त्यासाठी गरम मसाले घरामध्ये असतातच आपल्या, आणि बाकी धनापूड असते, जिरापूड असते, हे सर्व असतातच. मग घरच्या घरी अगदी 1 तासाच्या आत आपण हा मसाला बनवू शकतो आणि ठसका वगैरे काही येत नाही. बऱ्याच महिला मिरचीच्या ठसक्यालाच घाबरतात, म्हणून या पद्धतीनं लाल तिखट दळून आणून करा किंवा घरचे घरी बनवून केलं तरी चालतंय. धन्यवाद. हे पहा, आता आपला मसाला 1 दिवस आपण थंड होऊन दिलेला आहे आणि मी आता गॅस पेटवून त्या गॅसवर हे टाकलेलं आहे, हिंग टाकलेला आहे जळायला. आणि तो हिंगाचा जो दुर्गट वास आहे, या हिंगाचा वास आहे तो या बरणीला द्यायचा. चांगली धुवून काढली, वाळवली 1 दिवस आणि आता त्याला त्या बरणीला द्यायचा. कशासाठी? तर जंतुनाशक होण्यासाठी. मग मसाला खराब होत नाही आपला आणि टिकतो चांगला. आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या वेळेस तो काढून मोकळा करून एक थोडंसं ऊन देऊन ठेवलं, 1-1 वर्ष 2-2 वर्ष राहत असतो. तर अशा पद्धतीने तो मी आता भरून ठेवणार आहे बरणीमध्ये. हे बरणीत मसाला मी भरलेला आहे आणि खूप नाही भरायचा. काही वेळेला आपण दाबून दाबून भरतो, मग हवा खेळत नाही. थोडं खेळती हवा राहण्यासाठी ठेवायची. आणि याच्यावर मोठा हिंगाचा एक खडा आहे, तोही वर नंतर मी ठेवून देणार आहे खाली बरणी किचनमध्ये नेल्यावरती. आणि झाकण मात्र मग घट्ट ठेवायचं की बाहेरचे काही विषाणू वगैरे त्याच्यात जाऊ नये. तर अशा पद्धतीने वर्षभराच्या मसाल्याची मी साठवण करते. धन्यवाद.